आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा। शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द। राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव। नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार। वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न। नराधम आरोपीला पोलिसांकडून अटक। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद। विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसराच्या जंगलातील घटना। 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे ट्विट। तो छत्तीसगडमधील सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त। केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झाला। अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। भाजपसोबत लग्नगाठ बांधल्यानं अजित पवारांना मतं मिळाली। आम्हाला आमच्या पक्षाच्या जीवावर मतं मिळाली, भाजपमुळे नाही। संदीप देशपांडेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही आम्हाला काय बोलता। अजित पवारांनी राज ठाकरेंवर साधला होता निशाणा। 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू करणार। 12 ते 13 दिवस उलटूनही मागण्या मान्य झाल्या नाही। जरांगे आक्रमक। आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंकडून साखळी उपोषणाचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांची कुष्ठरोग्यांसाठी मोठी घोषणा। 2200 रुपयाचं अनुदान आता 6000 वर।